तळेगाव दाभाडे येथील मायमर रुग्णालयामध्ये 9 महिन्यांच्या गर्भाचा मृत्यू झाल्यानंतर बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सिझेरियन केले. मात्र संबंधित बाळाची प्रकृती खालावल्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर बाळाचाही मृत्यू झाल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र मायमर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. यानंतर मृतदेह घेण्यास प्रशासनाने नातेवाईकांनी नकार दिला आहे. त्यामुळे मायमर रुग्णालयावर व तेथील डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नातेवाईकांनी केली आहे. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला व मायमर रुग्णालयातील डॉक्टर व तेथील स्टाफवर कारवाई करावी असे आश्वासन त्यांनी नातेवाईकांना दिले. यावेळी आरोग्यमंत्र्यांशी देखील सुनील शेळके यांनी फोनवरून संवाद साधला व कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश देखील पाहायला मिळाला. आई झालं रात्री आम्हाला का नाही विचारलं? तुमच्या प्रोसेस काय आहेत? तुम्ही ह्या वॉर्ड मधनं त्या वॉर्ड मध्ये शिफ्ट करताना तुम्ही आम्हाला विचारता ना किंवा सांगता, आम्हाला का नाही सांगितलं रात्री? कसं होतं तुम्ही त्यांना असू देत प्रत्येक अभ्यासाचा प्रॉब्लेम मी माझी मनाची तयारी होती कारण बाबा बीपी वाढलाय, मग मी बाबा काय ते करायला पाहिजे. मग मी काय करतो 4 लोकांना फोन लावतो माझं कोण एक्सपर्ट असेल तर की बाबा क्रिटिकल व्हायच्या आधी सांगतात पेशंट क्रिटिकल. आता ऐका ना, तुम्ही काय करा त्या डॉक्टरांनी त्यांना बोलवा एकदा लोकांना तरी बघू द्या ना. परत काय नेट देत नाही. परप्रांतीय डॉक्टर मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व ट्रेन बद्दल काय सांगता? काय होतं की आता हे छोटी मेडिकल कॉलेज आहे, यामध्ये चांगले सिनियर डॉक्टर किंवा अनुभवी डॉक्टर जे म्हणतो ते असतात आणि जे नवीन शिकणारे आहेत ते असतात. परंतु ह्या सगळ्यांनी इथल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित सर्व्हिस देणं, शासकीय योजनेचा लाभ देणं इथल्या सर्व व्यवस्थापकांची किंवा इथल्या संपूर्ण त्यांच्या टीमची जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी झटकून फक्त यांनी कमर्शियल विचार करून जर इथं काम करत असतील तर बंद करायचं आम्हाला वेळ लागणार. माझं काम आहे. परंतु उद्या अजून 10 पेशंट इथं येतात त्यावेळेला यांची पण अनेक नाटकं सुरू असतात. पुढे काहीतरी सापडतील. आता एकाने होणार नाही, पुढच्या वेळेला मी आहेत ना. आज एखादा जीव गेलाय त्याची त्यांना सुद्धा न्याय द्यायची जबाबदारी माझी, मी ती करणार. पार 12 वाजता इथं होते हे सुद्धा काही वेळेला माहिती येते. परंतु मी परत सांगतो तुम्हाला की मलाही इथं कायम नागरिकांकरता यावं लागतं. अनेक पेशंट येतात त्यांच्याकरता उभं राहावं लागतं. आणि मी आज ज्या भूमिकेमध्ये किंवा ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं की मी याच्यात जर कोणी तपासात काटकसर केली किंवा कुठे जर पुरावे तुमचे पीएमचे रिपोर्ट जर लपवायचा प्रयत्न केला तर मी यासाठी लावणार. कारण डॉक्टर सांगतायत आणि कुटुंबातले व्यक्ती सांगतायत, यामध्येच लक्षात येते स्पष्टपणे की यांचा हलगर्जीपणा झालाय. उद्याच्या काळात अशा गोष्टी होऊ नये याकरता सुद्धा आता पुढची कशा पद्धतीने यंत्रणा लावायची आणि खरी माहिती बाहेर काढली तर त्यांना मागणी करतात. रिपोर्ट येऊ द्या फक्त. हत्येचं नाही, यांना मग व्यवस्थित रिपोर्ट. महत्वाची गोष्ट आता नाही काय बोला जाऊ द्या. आजपर्यंत अशी जेव्हा प्रकरण होतात त्या प्रकरणानंतर संबंधित विभागाकडनं कागदे घोडे नाचवले त्या बाबतीत आत्ताच आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांशी बोललो. राज्याचे प्रमुख आरोग्य विभागाचे ते आहेत, ते जबाबदारीने या बाबतीत दखल घेतील. स्वतः त्यांनी लगेच माझा फोन घेऊन मला सांगितलं की हे सगळे ऑन कॅमेरे आणि फॉरेन्सिक जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या अतिरिक्त ही सगळी टीम मी तात्काळ तिथं उभी करतो. आता त्यांना त्यांचं काम करू द्या. PI पण सांगितलं की आता मला नातेवाईकांचा जबाब घ्यावा लागेल, यांचं सगळे रिपोर्ट घ्यावे लागतील. मी 8 दिवसाच्या आत इथला सगळा अहवाल शासनाकडे किंवा आरोग्य विभागाकडे पाठवायचं मी माझं काम करेल. साधारणतः या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या तपासाला किमान 15-20 दिवस किंवा महिनाभरापर्यंत जास्तीत जास्त वेळ जाईल. महिन्याच्या आत जी काय घटना आहे, जी काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे ही या नातेवाईकांना समजली पाहिजे आणि त्यातून न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे.